तर क्वेश्चन नंबर 1 आहे, एका कुटुंबाचा ग्रुप फोटो काढला जात असताना वडील मुलाच्या डावीकडे आणि आजोबाच्या उजवीकडे बसलेले आढळले. आई तिच्या मुलीच्या उजवीकडे बसली होती पण आजोबांच्या डावीकडे होती. तर मध्यवर्ती जागा कोणाच्या ताब्यात आहेत? तर फ्रेंड्स, हे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. हेच क्वेश्चन येईल याची काही गॅरंटी नाही, मात्र अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतात हे नक्की आहे. तर चला या क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात. तर क्वेश्चन काय म्हणतोय, वडील मुलाच्या डावीकडे आणि आजोबांच्या उजवीकडे बसलेले आढळले. तर वडील हे कुठे कुठे बसलेले आहेत? मुलाच्या डावीकडे आणि आजोबांच्या उजवीकडे. मग आपली डावी बाजू ही आहे आणि उजवी बाजू ही आहे, त्यामुळे वडील हे मुलाच्या डावीकडे बसलेले आहेत. मुलाची डावी बाजू ही आहे आणि उजवी बाजू ही आहे, त्यामुळे वडील हे मुलाच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत आणि आजोबांच्या उजव्या बाजूला. तर आजोबांची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू मी इथे मेन्शन केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल. क्लिअर झालं? हे 3 गोष्टी तर क्लिअर झाल्यात आपल्याला. या क्वेश्चनमध्ये टोटल किती व्यक्ती आहेत? एक वडील, दुसरा मुलगा, तिसरा आजोबा, चौथा आई आणि 5वी मुलगी. टोटल 5 जण आहेत. 5 जणांपैकी 3 जण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. एक आजोबा, वडील आणि मुलगा यांची जागा आपण ठरवलेली आहे क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे. आता पुढे पाहू. आई तिच्या मुलीच्या उजवीकडे बसली होती पण आजोबांच्या डावीकडे होती. तर आजोबांच्या डावीकडे आईला बसवलं तर मुलीच्या उजवी बाजूला सुद्धा आई बसणार आहे, त्यामुळे मुलीच्या उजव्या बाजूला आई आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, तर मध्यवर्ती जागा कोणाच्या ताब्यात आहे? तर आता मध्यवर्ती जागा 1, 2, 3, 4, 5 आहेत. मग 5 पैकी मध्यवर्ती जागा ही आजोबाची आहे. क्वेश्चन समजलं ना फ्रेंड्स? तर मध्यवर्ती जागा ही आजोबांची आहे. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे आजोबा. ओके.